भारतीय स्वातंत्र्याचे नायक महात्मा गांधी यांचा काय होता बीडशी संबंध? बीडमध्ये झालेल्या दुःखद घटनेने का झाले होते महात्मा गांधी अत्यंत अस्वस्थ? कोण होते गांधीजींचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते बीडमधले? पुढील काही मिनिटांमध्ये उलगडणार आहे बीडच्या वैभवशाली इतिहासाची पाने सारांशमध्ये. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधी युग सुवर्णयुग मानलं गेलं. गांधींच्या विचाराने अवघा देश भारावलेला होता. घरच्या श्रीमंतीला लाथाडून खादीचं व्रत धारण करणारे हजारो कार्यकर्ते सत्याग्रह करत रस्त्यावर उतरले होते. त्याने ब्रिटिशांच्या गोळ्या झेलल्या, तुरुंगवास भोगला. गांधींच्या एका शब्दाखातर हजारो देशभक्तांनी देशासाठी आयुष्य समर्पित केलं. अनेक महत्वाच्या आंदोलनांविषयी गांधी ज्यांच्याशी चर्चा करायचे कोण होते ते होते बीडचे भूमिपुत्र हिरालालजी कोटेचा आणि मोतीलालजी मंत्री. होय, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की गांधीजींच्या अनेक आंदोलनाची रणनीती ठरवताना गांधीजी हिरालालजी यांच्याशी चर्चा करीत होते. इतकंच काय, गांधींनी ब्रिटिशांच्या विरोधात जेव्हा सत्याग्रहाचं एक ऐतिहासिक शस्त्र उपसलं तेव्हा त्याचं पहिलं जे पाऊल होतं ते होतं वैयक्तिक सत्याग्रह. आणि देशभरातून अत्यंत विश्वासू असे 5 सत्याग्रही गांधींनी त्यासाठी निवडले. त्या दोघे जण होते बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ते होते हिरालालजी कोटेचा आणि बीड जवळील पिंपळनेरचे मोतीलालजी मंत्री. ब्रिटिशांनी या दोघांना बेदम मारहाण करून रायचूरच्या तुरुंगात अटक केली. कोटेचा मूळ राजस्थानच्या मारवाडमधील बडू गावचे. खिवसरा कोटेचा उपजीविकेसाठी बीडला आले. त्यांच्या पाठोपाठ हजारीमल कोटेचाही बीडला आले. हजारीमल यांच्या मुलाचं नाव सुखलाल हे हिरालालजींचे वडील. सुखलाल यांची अन्य मुलेही होती. अन्य रतनलाल, झुंबरलाल आणि मुली मोतीलाल, तसंच मुली पाणकुंवर आणि माणकुंवर आणि रतनलाल यांच्या पत्नी डॉक्टर शांता कोटेचा. अवघा कोटेचा परिवार गांधीजींच्या विचाराने प्रचंड भारावलेला होता. पुढे तर डॉक्टर कोटेचा यांनी तर 1957च्या निवडणुकीत बीड मतदारसंघातून श्रीपतराव कदम यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याचा पराभव केला. तर रतनलाल कोटेचा यांनी पाटोदा मतदारसंघातून 1952च्या निवडणुकीत स्वातंत्र्य सैनिक काशीनाथराव जाधव यांचा पराभव केला. हा होता कोटेचा परिवाराचा जिल्ह्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावरला एक जबरदस्त प्रभाव. हिरालाल कोटेचा हे आधुनिक विचारसरणीचे होते. त्यांच्या बहिणी पानकुंवर आणि मानकुंवर सह पत्नी सदाकुंवर यांना त्यांनी विनोबा भावेंच्या आश्रमात खास शिक्षणासाठी पाठवलं. घरची श्रीमंती लाथाडून चरखा चालवण्याच्या मानधनावर त्यांनी बहीण आणि पत्नीचं शिक्षण पूर्ण केलं. बीडच्या भूमीत जन्मलेल्या या महान गांधीवादी हिरालालजी यांच्या रायचूरच्या तुरुंगामध्ये अतोनात छळ करण्यात आला. त्याचा त्यांच्या शरीरावर आणि मेंदूवर विलक्षण परिणाम झाला. ते गंभीर आजारी पडले. त्याच दरम्यान गांधीजींनी 9 ऑगस्ट 1942 रोजी करा किंवा मराचा नारा दिला होता. गंभीर आजारी असतानाही हिरालालजी हाती तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरले. आजारपण वाढत गेलं आणि या थोर गांधीवादी नेत्यांनी बीडमध्ये 20 ऑगस्ट 1944 रोजी शेवटचा श्वास घेतला. ही दुःखद घटना महात्मा गांधींना कळाली तेव्हा ते कमालीचे अस्वस्थ झाले. गांधीजींनी हिरालालजींच्या पत्नी सदाकुवरबाईंना एक पत्र लिहिलं. त्यात ते म्हणतात, ही दुःखद घटना ऐकून मी अत्यंत कठीण झालेलो आहे. हिरालालच्या आत्म्याला शांती मिळो. बीड सारख्या लहान्या गावात राहून हिरालाल यांनी देशासाठी आणि अहिंसेच्या विचारासाठी आयुष्य समर्पित केलंय. हे पत्र आजही कोटेचा यांच्या वंशजांनी जपून ठेवलेलं आहे. हिरालालजींचा धाकटा मुलगा डॉक्टर अशोक हे कॅनडामध्ये सध्या स्थायिक झालेले आहेत. मला डॉक्टर अशोक यांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा ते आपल्या वडिलांबद्दल अत्यंत भावनावश होऊन बोलत होते. हिरालालजी बीडच्या ज्या भागामध्ये राहत होते त्या पेठबीड भागातील बाजारपेठ असणाऱ्या चौकाला आज हिरालाल कोटेचा यांचं नाव देण्यात आलं असून आज हा भाग हिरालाल चौक या नावानं ओळखला जातो. मंडळी, बीडच्या भूमीमध्ये अनेक हिरे मोती जन्माला आले, पण इतिहासाच्या पानातून ते अज्ञातवासात गेलेले आहेत. ज्यांना भविष्यात इतिहास घडवायचाच नसतो ते भूतकाळाला दुर्लक्षित करतात, कारण त्यांचं लक्ष असतं ते स्वार्थ लंपट वर्तमानावर.
पण हिरालालजी, मोतीलालजी यांच्यासारख्या थोर गांधीवादी सैनिकांनी घडवलेला इतिहास मिटत नसतो, कारण तो असतो वैभवशाली इतिहासाचा शिलालेख, वैभवशाली इतिहासाचा लेख. गांधीजींच्या 5 वैयक्तिक सत्याग्रहातील एक सत्याग्रही आपल्या पिंपळनेरचे मोतीलालजी मंत्री यांना हिरालालजी कोटेचांसोबत ब्रिटिशांनी जेव्हा अटक केली, त्यांचा यातूनच छळ झाला. जेव्हा हे महात्मा गांधींना कळालं, त्यानंतर गांधीजी संतप्त झाले. त्यांनी हैदराबाद संस्थानचे तत्कालीन दिवाण अकबर हैदरी यांना खरमरीत पत्र लिहिलं आणि ठणकावलं की मोतीलालजींच्या जीविताची जबाबदारी हैदराबाद संस्थानावर आहे. यावरून मोतीलालजी आणि गांधीजींचे संबंध किती जवळचे होते हेच स्पष्ट होतं. मोतीलालजी संकटात डगमगले नाहीत. गांधींचा अहिंसेचा विचार केवळ हा निर्भीडपणाचाच विचार होता असं नव्हे, तर त्यासोबत तो विचार होता शूरत्वाचा आणि शाश्वत निश्चयाचा. तुरुंगातून येताच त्यांनी लगेच भारत जोडो आंदोलनामध्ये उडी घेतली, पुन्हा तुरुंगवास भोगला. गांधीजीप्रमाणेच ते विनोबा भावेंच्या विचाराने देखील खूप प्रभावित झालेले होते. गांधींच्या सूचनेनुसार हरिजन साप्ताहिकाच्या प्रती स्वतः लिहून वाटल्या त्या मोतीलालजी मंत्री यांनीच. विनोबा भावेंच्या भूदान पदयात्रेत त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांच्या विनंतीवरूनच ही पदयात्रा प्रत्यक्ष बीडमध्ये आली होती. त्यामुळेच बीडला विनोबा भावेंचे पदस्पर्श झाले होते. गांधींच्या आदेशावरून सेवाग्राम आश्रमात भंगी काम करणाऱ्या या लक्ष्मीपुत्राने व्रत स्वीकारले होते ते विचारांचे, साध्या जीवनाचे आणि शुद्ध आचरणाचे. राष्ट्रासाठी जीवन अर्पण करण्याच्या त्यांच्या निर्धाराला गती मिळाली ती जयप्रकाश नारायण यांच्या संपर्कामुळे. शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारे मोतीलालजी 1977 मध्ये जेव्हा आणीबाणी घोषित झाली, त्याच्या विरुद्ध त्यांनी खांद्यावर तिरंगा घेऊन एकट्याने सत्याग्रह करणारे मोतीलालजी मंत्री असो वा हिरालालजी कोटेचा असो, आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला अशा थोर विभूतींबद्दल सांगायला लागेल की ही दंतकथा नाही आहे, ही भाकड कथाही नाही, तर हा आहे बीड जिल्ह्याचा जाज्वल्य इतिहास. ही आहेत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या यज्ञकुंडात स्वाहा झालेली माझ्या भूमीतली थोर माणसं. नमस्कार, मी सतीश साळुंके. आपण पाहत होता सारांश. जर हा एपिसोड तुम्हाला जर आवडला असेल तर याला शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि हा आपल्या बीड जिल्ह्याचा उज्ज्वल इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर कृपया या पेजला फॉलो करा. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर कृपया तुम्ही या सतीश साळुंके सारांश या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या एपिसोडवर, महत्त्वाच्या इतिहासाच्या घटनांवर प्रकाश टाकणारं सारांश. पुन्हा एकदा भेटूया. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम आणि पात्र हा सारांश.